अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अभी भी 12 तारीख सितंबर का महीना 2024 को हमारी कर्नाटक सरकार ने बच्चों को हफ्ते में 4 6 अंडे तकसीम करने के लिए एक सुत्तोले जारी किया है। जैसा कि आप देख रहे हैं, उसका मज़मून ये है, ವಿಷಯ 2024-25 ಸಾಲಿನಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಉಪಹಾರ ಯೋಜನೆಯಡಿ ಅಜಿಂ ಪ್ರೇಮ್ಜಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಅನುದಾನದ ಸಹಭಾಗಿತ್ವದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಅನುದಾನಿತ 1ರಿಂದ 10ನೇ ತರಗತಿಗಳಲ್ಲಿ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡುತ್ತಿರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ जैसा कि आप तमाम जानते हैं, ಈಗಾಗಲೇ ವಾರದಲ್ಲಿ 2 ದಿನ ನೀಡಲಾಗುತ್ತಿರುವ ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರದ ಹೊರತಾಗಿ ವಾರದ ಎಲ್ಲ 6 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವನ್ನು ವಿತರಿಸುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡುವ ಸಂಬಂಧ ಮಾರ್ಗಸೂಚಿ ನೀಡಿರುವ ಬಗ್ಗೆ। यस, इससे पहले हमारी जो सरकार है बच्चों को एक हफ्ते में 2 अंडे तकसीम कर रही थी। बच्चों में तग़ज़ी ग़िज़ा की कमी होने की वजह से तग़ज़ी ग़िज़ा को बढ़ाने के लिए अब क्या है, अजिम प्रेमजी फाउंडेशन की इमदाद से हफ्ते में 6 अंडे तकसीम करने जा रही है। ये ऐसा सुत्तेले का विषय है, मज़मून है। आगे बहुत सारे इसके सपोर्टिंग उल्लेख हैं। यहाँ जो बताया गया है ಪೀಠಿಕೆ में, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಶೇಕಡ 100ರ ಆರ್ಥಿಕ ಅನುದಾನದ ನೆರವಿನಿಂದ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಅನುದಾನಿತ ಪ್ರಾಥಮಿಕ ಮತ್ತು ಪ್ರೌಢಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ 1ರಿಂದ 10ನೇ ತರಗತಿಗಳಲ್ಲಿ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡುತ್ತಿರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅಪೌಷ್ಟಿಕತೆ ಮತ್ತು ರಕ್ತಹೀನತೆ ನಿವಾರಿಸಲು ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಬಿಸಿಯೂಟದೊಂದಿಗೆ ವಾರಕ್ಕೆ 2 ದಿನಗಳಂದು ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವಾಗಿ ಮೊಟ್ಟೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸದೇ ಇರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಅಥವಾ ಶೇಂಗಾ ಚಿಕ್ಕಿಯನ್ನು ವಿತರಿಸುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಉಲ್ಲೇಖ 1 ಮತ್ತು 2ರ ಆದೇಶಗಳಂತೆ ಈಗಾಗಲೇ अनुष्ठानಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ। जैसा कि आप जानते हैं कि बच्चों के अंदर जो खून की कमी है, उनके अंदर जो तग़ज़ी ग़िज़ा की कमी है, इसको दूर करने के लिए ऑलरेडी उल्लेख 1 और उल्लेख 2 के तहत हम क्या है, बच्चों को अंडे तकसीम कर रहे हैं। ಇದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲವಾಗಿ ಹಾಗೂ ಪೂರಕವಾಗಿ ಪ್ರಸ್ತುತ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ यानी इस साल 2024-25 में सदरी ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು, ये जो कार्यक्रम जो चल रहा है 2 अंडे देने का, ಮತ್ತಷ್ಟು ಬಲವರ್ಧನೆಗೊಳಿಸಲು और ताकत फराहम करने के लिए ರಾಜ್ಯದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಖಾಸಗಿ ಸಂಸ್ಥೆಗಳ ವಲಯದಿಂದ ಅಜಿಂ ಪ್ರೇಮ್ಜಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಫಾರ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಸಂಸ್ಥೆ ಇವರು ತಮ್ಮ ಅನುದಾನದ ನೆರವಿನಿಂದ ಸಹಭಾಗಿತ್ವ ನೀಡಲು ಬಂದಿರುತ್ತಾರೆ। यस, ये बच्चों में जो तग़ज़ी ग़िज़ा की कमी है, इसे दूर करने के लिए अजिम प्रेमजी फाउंडेशन इमदाद के लिए आगे आई है। 2024-25 ಸಾಲಿನಿಂದ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಅನುದಾನಿತ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತ 2 ದಿನಗಳಿಗೆ ನೀಡುತ್ತಿರುವ ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರದ ಜೊತೆಗೆ ವಾರಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಒಟ್ಟು 6 ದಿನಗಳ ಅವಧಿ ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಮೊಟ್ಟೆಯನ್ನು ಮೊಟ್ಟೆ ಸ್ವೀಕರಿಸದೇ ಇರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಇತರೆ ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವಾಗಿ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಅಥವಾ ಶೇಂಗಾ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚುವರಿಯಾಗಿ ವಿತರಿಸುವ ಕುರಿತಂತೆ ಅಜಿಂ ಪ್ರೇಮ್ಜಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಫಾರ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಸಂಸ್ಥೆಯು ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯೊಂದಿಗೆ ಉಲ್ಲೇಖ 3ರಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಇವರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ದಿನಾಂಕ 20/7/2024ರಂದು ಒಡಂಬಡಿಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ। यस, दोस्तों, यहाँ एक बात ख्याल करने की है। 2 के बजे वो हफ्ते में 6 अंडे तो सरकार दे रही है, लेकिन बच्चों को अंडे ही देना है, ये बात यहाँ थोड़ा क्लियर की गई है। अगर कोई बच्चा अंडा खाने के लिए इनकार कर रहा है, मना कर रहा है, तो वैसी सूरत में उस बच्चे को मौज देकर या शेंगा की चिक्की देकर उसे बराबर करना है। यानी हमें डेली के डेली शेंगा चिक्की या बाड़े मौज को ही उस बच्चे के लिए आदत नहीं बना लेनी है। यहाँ जो है अंडा देना ज़रूरी है। अगर इनकार करने की सूरत में बच्चे को क्या है,
मौज या शेंगा की चिक्की देना है। तो यहाँ आगे जो है इसके लिए जो भी खर्च हो रहा है और कितने बच्चों को देना है सब कुछ बताया गया है। लगभग 55,64,394 बच्चों को सितंबर के महीने में इतने बच्चों से सितंबर महीने से शुरू करना है। लगभग 3 साल के लिए ये क्या है मुआहिदा हुआ है। जो यह खर्च बताया गया है क्या है 250, 1,000, 10,000, लाख, 10 लाख, करोड़, 10 करोड़, 10 करोड़। 15 अरब 91 करोड़ 60 लाख 14,000 का खर्च बताया गया है। बहुत बड़ा खर्च है। बहरहाल हमको क्या है इसको अनुष्ठान करना है। ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ದೇಶಗಳು ये जो कार्यक्रम हो रहा है, ये जो प्रोग्राम का एहतमाम किया गया है, इसके क्या मकासद है वही जो बताया गया है। ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದೊಂದಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಶಾಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ನಿರಂತರ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಮತ್ತು ಬೌದ್ಧಿಕ ವಿಕಾಸವನ್ನು ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸುವುದು बच्चों की बढ़ोतरी में बच्चों की क्या कहते हैं मुसलसल जो ये है अ, बच्चों में जो मुसलसल इक्तसा मुसलसल और उनके बौद्धिक जिस्मानी डेवलपमेंट में जिस्मानी बढ़ोतरी में उसे क्या है हमें प्रोत्साहन देना है, उसको क्या एनकरेज करना के लिए। ಶಾಲೆಗಳಿಗೆ ದಾಖಲಾಗಿರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ದೈನಂದಿನ ತರಗತಿ ಹಾಜರಾತಿಯನ್ನು ವೃದ್ಧಿಸುವುದು। ಶಾಲೆಗಳಿಗೆ दाखिलागिರುವ विद्यार्थियों दैनंदिन तरगति हाजिरियाँ जो बच्चे स्कूल में एडमिशन दाखिला लिए हुए उनकी जो रोज़ाना की हाजिरी है उसे इम्प्रूव करना इसका एक अहम मकसद है। विद्यार्थियों समग्र दैहिक आरोग्य समग्र हम्माजहत ಆಲ್ರೌಂಡ್ ದೈಹಿಕ ಆರೋಗ್ಯ जिस्मानी सेहत ಮತ್ತು ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು उत्तमಗೊಳಿಸುವುದು। जिस्मानी सेहत और उनकी बढ़ोतरी को क्या बोलते ना और ताकत देना उसे और क्या है मजबूत बनाना। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿರುವ अपौष्टिकತೆ ಮತ್ತು रक्तहीनತೆಯನ್ನು निवारिಸುವುದು। बच्चों में जो ये क्या बोलते हैं ना तगज़ी ग़िज़ा की कमी हो रही है, उनके अंदर खून की कमी हो रही है, उसको क्या है पूरा करना। ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ನೀಡುತ್ತಿರುವ ವಾರಕ್ಕೆ 2 ದಿನಗಳ ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವನ್ನು ವಾರದ ಎಲ್ಲ ದಿನಗಳಿಗೂ ವಿಸ್ತರಿಸಿ ವಾರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುವರಿಯಾಗಿ 4 ದಿನಗಳಂದು ನೀಡಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪೌಷ್ಟಿಕತೆಯನ್ನು ಬೆಂಬಲಿಸುವುದು। वही उनको क्या है 2 के बजाय हफ्ते में 6 दिन अंडे देकर उनकी तगज़ी ग़िज़ा की जो किल्लत है उसे पूरा करना। ಮೊಟ್ಟೆ ಸ್ವೀಕರಿಸದೇ ಇರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮೊಟ್ಟೆಯ ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ಸಮನಾದ ಆ, ಪೋಷಕಾಂಶ ಪೋಷಕಾಂಶಗಳುಳ್ಳ ಇತರೆ ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವನ್ನು ಎಗ್ಸ್ ಅದರ್ ಹೆಲ್ದಿ ನ್ಯೂಟ್ರಿಷನ್ सप्लीमेंट्स ಒದಗಿಸುವುದು। वही बच्चा अगर अंडा खाने से इनकार किया तो वैसे बच्चों को मौज या शेंगा की चिक्की देकर उनके अंदर जो तगज़े ग़िज़ा की कमी है उसे पूरा करना, उसे भरपूर करना। ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸ್ವರೂಪ हाँ कार्यक्रमದ स्वरूप यानी ये किस तरह एक इसमें क्या क्या कवर किया गया है, किस तरह काम करेगा ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸ್ವರೂಪ। ಅಜಿಂ ಪ್ರೇಮ್ಜಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಫಾರ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ APF ಸಂಸ್ಥೆಯು ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಅನುದಾನಿತ ಪ್ರಾಥಮಿಕ ಮತ್ತು ಪ್ರೌಢಶಾಲೆಗಳ 1ರಿಂದ 10ನೇ ತರಗತಿಯವರೆಗಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳನ್ನು ಆರಂಭಿಸಿರುವ ಪೂರ್ವ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಗಳ LKG ಆ್ಯಂಡ್ UKG ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಸಹ ಪ್ರಸ್ತುತ ವರ್ಷದಿಂದಲೇ ಆರಂಭಿಸಿ ವಾರದ ಎಲ್ಲ 4 ದಿನಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಒಟ್ಟು ವಾರದ 6 ದಿನಗಳಂದು ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವನ್ನು ಸರ್ಕಾರದಿಂದ ವಿತರಿಸಿರುವ 2 ದಿನಗಳ OS इसमें कि इस ये जो हफ्ते में 6 दिन अंडे देने का जो ये प्रोग्राम बनाया गया है सिर्फ इसमें तमाम के तमाम गवर्नमेंट एडेड अनएडेड हाई स्कूल और यहाँ तक के जो भी हालिया दिनों में शुरू किए गए LKG एंड UKG इन बच्चों के लिए भी हफ्ते में 6 दिन अंडे देने का अहतमाम किया गया है। APF ಸಂಸ್ಥೆಯು ಪ್ರತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಪ್ರತಿದಿನದ
ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರದ ವಿತರಣೆಗೆ ಭರಿಸಬೇಕಾಗಿರುವ ಘಟಕ ವೆಚ್ಚವಾಗಿ ₹6 ಮೊಟ್ಟೆ ಸ್ವೀಕರಿಸಿರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಅಥವಾ ಸಿಕ್ಕಿಯನ್ನು ಖರೀದಿಸಿ ಶಾಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ದೈನಂದಿನ हाजिरातियंते वितरिಸಲು अगत्य आर्थिक नेरವು ನೀಡುವುದು। यही 3.2 में ये बताया गया है कि हर बच्चे के लिए एक अंडे के लिए ₹6 ही खर्च करना है। उससे ज़्यादा हम खर्च नहीं डाल सकते। अगर कोई बच्चा अंडा खाने से इनकार करता है तो वैसे बच्चे के लिए वही ₹6 में एक मौस या क्या बोलते हैं ना शेंगा के चिक्की का हम क्या उसके लिए इंतज़ाम करना होगा। ಸದರಿ ₹6 ಘಟಕ ವೆಚ್ಚವು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ನಿರ್ಧಾರದಂತೆ ಪರಿಷ್ಕೃತ ದರದಂತೆ ಆರ್ಥಿಕ ನೆರವನ್ನು ಒದಗಿಸಲು ಒಪ್ಪಿ ಒಡಂಬಡಿಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುತ್ತದೆ। हाँ, अगर कुछ अंडे का रेट बढ़ा या कुछ फ़र्क पड़ा उसमें, तो ये जो है आने वाले दिनों में सरकार इसके लिए ऑर्डर वक्त के हिसाब से सरकार क्या है अपना आदेश अपना जो हुक्मनामा है जारी करेगी। तब तक एक बच्चे के लिए एक अंडे के लिए ₹6 ही खर्च करना है। 3.4 में ये बताया गया है ಉಲ್ಲೇಖ 1ರಲ್ಲಿ ಹಿಂದಿನ ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಿರ್ವಹಿಸಿದಂತೆ ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವನ್ನು ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಖರೀದಿಸುವ ಹಾಗೂ ಶಾಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಿಗದಿತ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ವಿತರಿಸಲು ಸೂಕ್ತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡುವುದು। ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ 2 ದಿನಗಳಿಗೆ ವಿತರಿಸಲು ಅನುದಾನ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಹಿಂದಿನ ವರ್ಷಗಳಂತೆ ಬಿಡುಗಡೆಯಾದರೆ ವಾರದ ಉಳಿದ 4 ದಿನಗಳು ವಿತರಿಸಲು ಅಜಿಂ ಪ್ರೇಮ್ಜಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಫಾರ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಅನುದಾನ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ರಾಜ್ಯ, ಜಿಲ್ಲಾ ಮತ್ತು ತಾಲೂಕು ಹಂತದಲ್ಲಿ ತೆರೆಯಲಾಗುವ ಪ್ರತ್ಯೇಕ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ಮೂಲಕ ರಾಜ್ಯದ ಜಿಲ್ಲೆ, ತಾಲೂಕು ಹಂತದಲ್ಲಿ ಶಾಲೆಗಳ ಪ್ರಸ್ತುತ ಎಂಡಿಎಂ ಜಂಟಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆಗಳಿಗೆ ಬೇಡಿಕೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ದಿನಾಂಕ 16 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2024ರಿಂದ ಅನುಷ್ಠಾನಾಧಿಕಾರಿಗಳು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡುವ क्रम वहिಸುವುದು। हमें जो 6 अंडे देने का जो प्रोग्राम है 16 सितंबर 2024 से शुरू करना है। और ये जो भी इसका अनुदान है, इमदाद जो गवर्नमेंट दे रही है, वो हमारा जो जॉइंट अकाउंट है एमडीएम का, उसमें इसका इमदादी अमाउंट जमा होगी। यस 3.5 में ये बताया जा रहा है ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಇಪಿಎಫ್ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಸಹಭಾಗಿತ್ವದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುವರಿಯಾಗಿ ವಾರದಲ್ಲಿ 4 ದಿನ ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರ ವಿತರಿಸಲು ಮೂಲಕ ಕರ್ನಾಟಕದ 55 ಲಕ್ಷ ಮಕ್ಕಳಿಗೆ ವಾರದ ಎಲ್ಲ 6 ದಿನಗಳಲ್ಲೂ ಮೊಟ್ಟೆ, ಬಾಳೆಹಣ್ಣು, ಶೇಂಗಾ ವಿತರಿಸುವುದು। यस ये जो हफ्ते में 6 अंडे देने का जो ये प्रोग्राम शुरू हुआ है, ये टोटल हमारे कर्नाटक के 55 लाख बच्चों का 55 लाख बच्चों को इसका फ़ायदा पहुंच रहा है। ಸದರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕಾಗಿ ಪೂರಕ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರ ಖರೀದಿ, ಸಾಗಾಣಿಕೆ, ದಾಸ್ತಾನು, ಇಂದಿನ ವೆಚ್ಚ, ಮೊಟ್ಟೆ ಸಿಪ್ಪೆ ಸುಲಿಯುವಿಕೆ ಮತ್ತು ವಿತರಣೆಗಾಗಿ ದಿನಾಂಕ 16/9/2024ರಿಂದ 15/9/2027ರವರೆಗೆ ಒಟ್ಟು 3 ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಗೆ एपीएफ संस्थೆಯು अगत्य अनुदानವಾಗಿ रुपये जो ये अमाउंट बताई गई है 15,91,60,14,000ಗಳನ್ನು ಒಟ್ಟು ಮೊತ್ತವಾಗಿ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಗೆ ನೀಡುವುದು। यस ये 3 साल का जो ये मुआहिदा है 16 सितंबर से लेकर 15 सितंबर 2027 तक टोटल इसके लिए जो ये 15,91,60,14,000 रुपये का खर्च है। इतना क्या है एपीएफ जो संस्था है वो हमारे कर्नाटका गवर्नमेंट को दे रही है। ಸದರಿ ಅನುದಾನವನ್ನು ಉದ್ದೇಶಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮಾತ್ರವೇ ವಿನಿಯೋಗಿಸಬೇಕು ಹೊರತು ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಇತರೆ ಉದ್ದೇಶಗಳಿಗೆ ಉಪಯೋಗಿಸುವಂತಿಲ್ಲ। यस ये जो अनुदान है जिस काम के लिए यानी ये अंडे के लिए दिया जा रहा है, अंडे खरीदने के लिए, इसी के लिए इस अनुदान को, इस इमदाद को इस्तेमाल करना है।
दूसरी बिल्कुल दूसरी कामों के लिए इस इमदाद को इस्तेमाल नहीं करना होगा। यस, 3.7 तक इसकी तफ़सील बयान की जा चुकी है। इंशाअल्लाह अगले वीडियो में मैं 3.8 से आपको इसकी तफ़सील बयान करूँगा। ओके, तब तक अल्लाह हाफ़िज़।